हॅलो नमस्कार, जय शिवराय, जय भीम. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपला MPSCचा ग्रुप डीचा कंबाईनचा पेपर होता, जो आहे संयुक्त पूर्वपरीक्षा. आपली पूर्वपरीक्षा होती जवळपास आता 3 ते 4 महिन्या म्हणजे 3 ते 4 वेळा सामोर गेलेली परीक्षा आज झालेली आहे फायनली. तर त्याचंच ॲनालिसिस करणार आहोत आपण. मला हा A सेट आला होता, आपण त्याची आन्सर पाहणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही पण तुमच्या कमेंटमध्ये सांगा तुमचे किती प्रश्न राईट आले, किती रॉंग आलेत म्हणून. ठीक आहे, तर पहिला प्रश्न होता A सेटमधला हिस्ट्रीचा. ओके, तर मी आधी सांगते तुम्हाला की कोणते प्रश्न किती आले होते. हिस्ट्रीचे बघा 10 प्रश्न आले होते, भूगोलचे 10 प्रश्न आले होते, अर्थशास्त्राचे 15 प्रश्न आले होते, करंट अफेअरचे 15 प्रश्न आले होते, आपली पॉलिटीचे 15 प्रश्न आले होते, त्याच्यानंतर विज्ञानचे 15 प्रश्न आले होते आणि 20 प्रश्न मॅथ अँड रिझनिंगचे आले होते. पेपर यावेळेचा मॉडरेट होता, खूप इझी पण नव्हता, खूप हार्ड पण नव्हता. मॅक्झिमम कट ऑफ याचा 52 55च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. ओके, तर ज्यांचा स्कोर 55+ येत असेल त्यांनी मेन्सची तयारी करायला पाहिजे. ओके, तर बघा प्रश्न पहिला होता, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरू केली. तर या प्रश्नाचं आन्सर होतं 4 ABC. तिन्ही याच्यातमधले योग्य आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न माझा बरोबर होता. त्याच्यानंतर कोल्हापूर येथील सेकंड प्रश्न, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांची खालीलपैकी कोणत्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले होते. तर हा प्रश्न माझा चुकला. ठीक आहे, तर या प्रश्नाचा आन्सर 4 होतं, फक्त रामाजी शिरसाट. ओके, त्याच्यानंतर सती प्रथेबद्दल स्त्रियांच्या संमतीने केलेला खून, शस्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालील कोणी म्हटले आहे. तर असे खालील कोणी म्हटले आहे या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. हा हॅशमध्ये जाऊ शकतो प्रश्न, कारण की लॉर्ड बेटिंगनी हा कायदा बनवला होता आणि असं जे बोलणारे किंवा अशा प्रकारचे जे शस्त्र टाईपचं जे बोलणं वाक्य आहे हे राजा राममोहन रॉय होतं. तर आता आयोग काय आन्सर देते, आन्सर की उद्यापर्यंत येऊ शकते, फर्स्ट किंवा थर्ड याचं आन्सर असू शकते. तर ते हॅशमध्ये आहे. त्याच्यानंतर आपले जे प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज हे होतं. तर या प्रश्न नंबर 4 आहे प्रार्थना समाज. मला बघा आता ह्या प्रश्नाचा जे आन्सर आहे जोडायला हवं होतं. प्रार्थना समाज याला 1873 जे आहे हे त्याचं वर्ष आहे. आर्य समाजाला आता 150 वर्ष पूर्ण होत आहे, 1875 याचं आन्सर होतं. तर मला आर्य समाज प्रॉपर माहिती होतं, तर त्याच्यावरून मी ही जोडी लावली होती. याचा आन्सर आहे 3, थर्ड नंबरचं 3, 4, 1, 2. ओके, त्याच्यानंतर प्रश्न नंबर 5वा, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगाराच्या शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते. तर याचं जे आन्सर आहे हे आहे 3 अ, ब, क, ड. हा सुद्धा माझा रॉंग झाला आहे. याच्यामध्ये मी अ, क, ड सॉल्व केलं होतं, म्हणजे 4 नंबर सॉल्व केलं होतं, बट हा माझा रॉंग झाला होता. तर त्याच्यानंतर होम रूल म्हणजे काय. होम रूल म्हणजे आपल्या देशाची कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त कर. हा एलिमिनेशन टेक्निकवरचा प्रश्न होता. तर जसं स्वशासन प्रतिकार करणे, स्वशासन प्रतिकार करणे म्हणजे हे नेगेटिव्ह आन्सर आहे की आपल्याला स्वशासन नको आहे, स्वतःचं शासन नाही, आम्ही कोणाच्या अधिपत्याखालीच आम्हाला राहायचं आहे. तर हा बेसिकली आपण एलिमिनेट करून की जिथे ड दिलं आहे, तर पहिली गोष्ट तर आयोगाने ड दिलंच नव्हतं कुठल्या ऑप्शनमध्ये. तर याचा आन्सर अ, ब, क आहे, आन्सर नंबर 3. ओके, त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, 26 जुलै 1873 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते. प्रोफेसर सुंदर रमण, त्याच्यानंतर WS ब्लंट, आनंद मोहन बोसे, शिशिर कुमार घोष. तर याचा आन्सर 3rd आहे, आनंद बोस. हा सुद्धा माझा चुकला होता. तर माझे हिस्ट्रीचे 3 प्रश्न चुकले, मी 9 सॉल्व केले होते, त्याच्यामध्ये माझे 3 चुकले, त्याच्यानंतर माझे 6 बरोबर आलेले आहे. ओके, तर खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काही व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांच्या राज्य खलासा केले होते.
तर राजा रघुजी दुसरा हा जो प्रश्न आहे याचा आन्सर आहे राजा रघुजी तिसरा, याचा आन्सर हे होतं राजा रघुजी तिसरा. ओके. त्याच्यानंतर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होते हे विधान खाली कोणी बोलले आहे, तर याचा आन्सर ह्यू रोज होतं. आता बघा याच्यामध्ये हा आन्सर तर सहसा माहीतच असेल, कारण की झाशीच्या राणीबद्दल जे काही ज्यांनी वाचलं असेल त्यामध्ये हे मेन्शन आहेच. ओके. बट तरी हे बाकीचे आन्सर्स आणि ह्या बद्दल थोडंसं वेगळं होतं. तर प्रश्न नंबर जो 9 आहे हा झाशीच्या राणीचा, याचं जे आन्सर आहे याचं आन्सर ह्यू रोज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 10 27 जुलै 1898 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. ओके. ती याचं जे आन्सर आहे हे एलिमिनेशन टेक्निकने निघत होतं. तर याचं जे फिलिप स्प्रंट अँड बँड बेंड्रेल जे आहे हे एलिमिनेट करून याचा आन्सर 4 नंबरचं आहे ब क ड. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न, W.S. केन, त्याच्यानंतर सर ॲलन ह्यूम डिग्बी हे होतं. तर मला ह्या प्रश्नाचं म्हणजे ह्या दोघांबद्दल माहिती नव्हतं म्हणून मी यांना एलिमिनेट केलं, अदरवाईज माझं हे चुकलं असतं. बट ठीक आहे. त्याच्यानंतर इथनं भूगोलचा प्रश्न चालू होतो. तर बघा हा म्हणजे जे घाटचे प्रश्न आहे हे रिपीटेड आलेले होते, म्हणजे जवळपास मॅक्झिमम एक्झाम्समध्ये आपल्याला घाटवर प्रश्न आहे. तर मला याच्यामध्ये थळघाट माहिती होतं चांगल्या प्रकारे, प्रॉपर मुंबई ते नाशिकच्या लोकेशनमध्ये आहे, आणि कोंडा घाट जो आहे हा कोल्हापूर साईडला आहे हे मला माहिती होतं, म्हणून मी ह्या 2 एलिमिनेशन टेक्निकवरून हा प्रश्न सॉल्व केलेला आहे थळघाटच्या बेसिसवर. तर याचं जे आन्सर होतं 4 नंबरचं आहे 4 3 2 1 हे असं उलट्या याच्यामध्ये दिलेलं आहे यांनी. तर हा रिपीटेड प्रश्न होता. ओके. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 12 हा सुद्धा रिपीटेड प्रश्न होता. शंभू महादेव डोंगर रांग, आपल्याला ह्या ज्या डोंगर रांग आहे ह्या चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे होत्या. तर याचं जे आन्सर आहे हे भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांच्या मधामधून ही जी डोंगर रांग आहे ही जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 3 हा बेसिक प्रश्न होता, याच्यामध्ये चुकण्यासारखं नव्हतं. तर अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळतात. तरीत खडकात चुनखडक आणि जिप्समसारखी खनिजे आढळतात. ओके. रूपांतरित खडकात अभ्र ग्रेनाईटसारखे खडकं आढळत नाहीत. बट रूपांतरित खडकातच तर ग्रेनाईट आढळते नाही, तर माहिती आपल्याला. तर हा एलिमिनेट होत होता क. तर याचं जे आन्सर आहे अ आणि ब म्हणजे 3ऱ्या नंबरचा आन्सर आहे 13व्या प्रश्नाचं. ओके. हा सुद्धा माझा बरोबर होता. भूगोलचे माझे 1 2 3. त्याच्यानंतर 4था पण माझं बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर महाराष्ट्रात भीमा नदीची स्वतंत्र खोरे नाही आहे. त्याच्यानंतर पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हे याचं आन्सर आहे प्रश्न नंबर 14चं ब, म्हणजे आन्सर नंबर 2 फक्त ब जे आहे हे याचा आन्सर आहे. ओके. 14 नंबरचं. त्याच्यानंतर 15मध्ये हा ते एकदमच बेसिक प्रश्न होता. महाराष्ट्रातील 1960 ते 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे लिहा. आता आपल्याला माहिती आहे की प्रशासकीय विभाग 6 आहे, पण आधी 4 होते. हे आपण कितीतरी वेळा वाचलेलं असेल. तर महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहे हे 4 आणि 6 अनुक्रमे आधी 4 होते 1960ला आणि 2020 किंवा 2025 आतापर्यंत 6 विभाग आपल्याकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाला एक प्रश्न. त्याच्यानंतर हा सुद्धा एकदम बेसिकच प्रश्न होता. काळी कापसाची मृदा ही कुठे? महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये आहे. त्याच्यानंतर जांभी मृदा ही कोकण प्रदेशामध्ये आहे, कारण की तिथे पाणी जास्त असते, पाण्याचे रिझर्व जास्त आहे, म्हणून तिथे एक जांभी मृदा आहे. तांबडी मृदा ही पूर्व विदर्भामध्ये आहे, म्हणजे आमच्या पूर्व विदर्भामध्ये आहे. भरड मृदा जी आहे ही सह्याद्री पूर्व भागामध्ये आहे. ओके. याचं जे आन्सर होतं हे 2 नंबरचं होतं 3 1 2 4. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा म्हणजे हा तर मातीचा जो प्रश्न आहे मृदाचा हा प्रश्न तर रिपीटेड होता. त्याच्यानंतर कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय म्हणतात? कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय म्हणतात? तर सिंधू आणि सतलज. तर बघा सतलज ही या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, पण ही गोष्टी मला माझ्या माइंडमध्ये होतं की सिंधू नदी जी आहे ही पाकिस्तानमधून वाहत जी आहे ही पंजाबच्या लोकेशनमध्ये पण जाते, म्हणून सिंधू आणि सतलज माहीत होतं. पण सिंधूच्या बेसिसवर मी हा प्रश्न सोडवला, तर हा सुद्धा माझा राईट आलेला आहे. तर माझे जे प्रश्न आहे भूगोलचे 1 2 3 4 5 6 7
त्याच्यानंतर हा पश्चिमी वायव्य भारतात अतिउष्ण कोरडे धुळीचे वेगवान वारे म्हणतात. कोणते वारे म्हणतात? 18 नंबरचा प्रश्न आहे. तर हे लू वारे आपल्याला माहिती असेल. लू लगली म्हणतो आपण. लू का बरं लागते? कारण की उष्ण वारे आपल्याकडे येतात तर त्याला लू वारे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वामीनाथन व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे प्रश्न नंबर 19चा आन्सर आहे 4. फक्त 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त हे त्याचा आन्सर आहे. ओके. तर त्याच्यानंतर हे नागरीकरणाचा प्रश्न आहे. तर भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती नागरी वस्ती ओळखली जाते? आता जिथे महानगरपालिका आहे हे आहेच. नगरपालिका 5000पेक्षा जास्त लोकसंख्या. आता जस्ट रिव्हिजनमध्ये हे झालं होतं. रिव्हिजन झाल्यामुळे हे कंटिन्यूमध्ये लक्षात राहिलं. लोकसंख्येची घनता नागरी शहरामध्ये तर लोकांची घरं जवळजवळच असतात तर 400पेक्षा जास्त पाहिजे. आणि जे 50% लोक बिगर शेती व्यवसाय करतात तर 50 नाही 75% लोक जे आहे बिगर शेतीवाले आहे फक्त तर ते नागरी वस्तीमध्ये येतात. 50% नाही. ओके. तर हा इलिमिनेट होत होता. याचा आन्सर आहे 3 अ, ब आणि ड. त्याच्यानंतर खालीलपैकी हे झाले 20 प्रश्न. ठीक आहे. तर हे आता आपले इतिहास आणि भूगोलचे प्रश्न झालेले आहे. तर मला इतिहासमध्ये जे आहे माझे प्रश्न सांगते मी तुम्हाला. इतिहासचे मी 9 सॉल्व केले होते. त्यापैकी 1 2 3 4 नाही 3 4 5 6 6 7 8 म्हणजे 8 प्रश्न बरोबर आहे इतिहासचे. 7 प्रश्न बरोबर आहे माझे हिस्ट्रीचे आणि 2 प्रश्न माझे चुकले. एक 5 नंबरचा प्रश्न चुकला. त्याच्यानंतर माझा 2 नंबरचा प्रश्न चुकला. माझे 7 प्रश्न बरोबर आहे हिस्ट्रीचे 7 9 पैकी. आणि भूगोलचे 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रश्न. तर माझे 10 पैकी 9 प्रश्न भूगोलचे बरोबर आहे. हिस्ट्रीचे माझे 7 बरोबर आहे. भूगोलचे माझे 9 बरोबर आहे 10 पैकी. एक चुकला होता माझा. हा जो आहे 19 नंबरचा प्रश्न 1970च्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी. तर याच्या आन्सरमध्ये मला थोडं कन्फ्युजन झालं होतं. म्हणजे म्हणू शकता सिली मिस्टेक. मला अ आणि ब मध्ये ड मध्ये कन्फ्युजन झालं तर मी अ टिक केलं होतं. म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 120 सेंटीमीटरपेक्षा कमी असं समथिंग रॉंगच होतं. म्हणजे मला माहीत नव्हतं. तुक्का मारला होता तर तो रॉंग झाला. ठीक आहे. तर तुम्हाला किती मार्क पडले तर सांगा. आपण बाकीचे अदर सब्जेक्टचे पण ॲनालिसिस बघू. प्रश्नांचे आन्सर बघूया. ठीक आहे. समोरच्या व्हिडिओमध्ये.